असायची, गोल असायचे. कशासाठी? मोठी असायची, टप्पूच्या टप्पू असायची. कशासाठी? माझ्या पती पूर्ण प्रेम हे दाखवण्यासाठी. पण काय झालं, मधल्या काळामध्ये प्रेम थोडं कमी झालं. मग त्या नतीने थोडा बाक मारला, तिने थोडा बाक मारला, प्रेम कमी झालं. आणि आताच्या काळामध्ये आणखी कमी झालं. आता एक नवीन अलंकार मार्केटला आलाय. काय नाव त्याचं? काय नाव त्याचं? नाव काय? त्याला असे 3 झुमके असे लोंबल्या जातात. त्याचं नाव काय? महबूब. मेरा महबूब आया. मला असं वाटतं की मेरा महबूब आया हे कोण म्हणतं? कोण म्हणतं? पिपाणीवाला. कोण म्हणतो? तो पिपाणीवाला म्हणतो. आता जो म्हणतो त्याचा महबूब आहे का तो? म्हणून मी इकडे तुझ्याकडे येणार आहे थोडं. तो पिपाणीवाला म्हणतो मेरा महबूब आया आहे. जो म्हणतो त्याचा आहे का? महबूबा या शब्दाचा अर्थ होतो, महबूबा या शब्दाचा अर्थ आहे नवरा. मग त्या अलंकाराच्या माध्यमातून त्या बाईच्या नाकामध्ये तिचा नवरा झोंबत असतो. नाक तिचं आहे, पण नाकाचा अलंकार पतिराजाच्या नावाचा आहे. त्याच्या पुढे आणखी कपाळ तिचे, पण कपाळाला जे कुंकू आहे ते पतिराजाच्या नावाचं आहे. मला सांगा, पुरुषा काळ ती महिला शिकवून मोठं कुंकू लावायची, कपाळ भरून लावायची. कशासाठी? कारण ते हे चक्र आहे, हे चक्र शांत होतं गंध लावल्यानंतर. पण आज काही माणसं गंध लावत नाहीत. आज काही महिला गंध लावत नाहीत, ते कुंकू लावत नाहीत. मला वाटतं हे कॉम्प्युटरचं युग आहे, कलियुग आहे. कलियुगामध्ये आता कुंकू गेला असेल, टिकली का लावणार? कुंकावाल्या गेल्या, आता टिकलीवाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. अरे कुंकू जाऊ द्या, टिकली येऊ द्या, पण टिकली लाविण्यात का काहीच अडचण नाही, त्याला विरोध काहीच नाही. पण टिकली लावत असताना दोन्ही भोयाच्या मध्ये लावण्यापेक्षा या कपाळावर लावा, कपाळावर मध्ये चक्रावर लावा. आणि उद्यापासून मला वाटतं दोन्ही भुवयाची मधली जी टिकली मधला जो गंध असेल ना, तुम्हाला जर हाताने ढकलता आला तर ढकला, नाही जर हाताने ढकलता आला. आता जीसीपी पॉकलेन भरपूर झाले, त्याच्या पुढच्या दांडक्याने आपण वर ढकला. चक्र आहे, कपाळ तिचे पण कपाळा लागतो. जे गंध आहे तो पतिराजाच्या नावाचा आहे. डोकं तिचे पण डोक्याला केस पतिराजाच्या नावाचे आहे. मग असो आमचा विषय हे पूर्ण शरीराचा सातबारा पतिराजाच्या नावाचा लिहून द्यायचा असतो. पण ज्ञानोबराय म्हणतात त्या भगवान परमात्मा मी आई मुलावर जसं प्रेम करतो, प्रेम केलेलं आहे. पत्नी पतीवर जितकं प्रेम करतो देवावरती प्रेम करतोय. मुलगी बापावर जेवढं प्रेम करतो देवावरती प्रेम करतोय. आणि बहीण भावावर जेवढं प्रेम करते. आता पूर्वीच्या काळामध्ये बहिणीचं भावाचं प्रेम असायचं, पण आता जमिनीला मार्केट वाढल्यापासून आता भाव आणि बहिणीचं प्रेमही आता जरा वेगळं झालं.